बातमी सुरुवातीला येते पुण्यामधून। नॅशनल हेराल्ड प्रकरणी पुण्यामध्ये भाजप आक्रमक झाली आहे। पुण्यात काँग्रेस भवनच्या समोर भाजप युवा मोर्चाकडून आंदोलन करण्यात येणार आहे। त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते एकवटले आहेत। काहींच्या हातात चक्क लाठ्या काठ्या देखील पाहायला मिळत आहेत। पोलिसांचा मोठा बंदोबस्त तिकडे तैनात करण्यात आला। ताजे अपडेट्स जाणून घेऊया मिकी घई यांच्याकडून। मिकी, या आंदोलनाचे ताजे अपडेट्स काय आहेत? नेमकं कुठे हे आंदोलन सुरू आहे आता? मिकी, अश्विन, जर बघितलं तर भाजपकडून थेट पुण्यातील काँग्रेस भवनच्या समोर आंदोलन करण्याचा त्यांच्याकडून इशारा देण्यात आलेला आहे आणि काही वेळात ते भाजपचे कार्यकर्ते इथं पोहोचतील। मात्र त्यापूर्वी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त लावलेला आहे, तर दुसरीकडे काँग्रेसचे कार्यकर्ते देखील या ठिकाणी एकवटलेले आहेत आणि आपण बघतोय जोरदार घोषणाबाजी देत आहेत। हातामध्ये लाठ्या काठ्या आणि दगड देखील आणलेली आहेत। नेमकं पुण्यामध्ये चाललंय तरी काय? काँग्रेसची संस्कृती कुठे गेली असा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो। आपण थेट त्यांच्याशी बोलूयात। भाजप आंदोलन करण्यासाठी येणार आहे, मात्र आपण बघतोय तुम्ही एकवटला आहात, तुम्ही सगळे भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी पोहोचतील, मात्र त्यापूर्वी पोलीस बंदोबस्त आहे। तुम्ही काय उत्तर देणार आहात त्यांना? ह्याच्या अगोदर 3 वेळा पक्षावर चाल करून आम्ही भारत जोडो यात्रेला असताना सुद्धा भाजप युवा मोर्चाचे आज शिरून आमच्या कार्यालयाची तोडफोड केलेली होती। केली भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी। त्यावेळेला आमच्या महिलांनी सुद्धा आम्ही त्याची तक्रार दिली, तर तक्रार सुद्धा आमची घेतली गेली नाही। त्याच्यानंतर परत 2 वेळा काँग्रेस पक्षाच्या कार्यालयावर तो मोर्चा काढला। आम्ही पोलिसांना अनेक वेळेला विनंती केली की ही संस्कृती पुण्याची नाही, आम्ही कधी कुणाच्या कार्यालयावर कधी करत नाही। त्याच्या चौक असतात, कलेक्टर ऑफिस, त्या चौकात करावं। पण आता तुम्ही हातात लाठी काठी दगड आणलेत। आज आमचा एवढाच विषय आहे, जर भारतीय जनता युवा मोर्चाचे कोणते कार्यकर्ते जर आमच्या कार्यालयात शिरले तर आम्ही त्यांचं स्वागत, आम्ही आमच्या वास्तूचं संरक्षण करायला आम्ही तयार आहोत आणि आम्ही ते कोणत्याही परीने करणार। पण ही शिकवण कुठं? म्हणजे एक अर्थाने वास्तूच्या समोर गांधीजींचा पुतळा आहे। याला शिकवण नाही, याला संरक्षण म्हणतात। आम्ही आमच्या वास्तूची, पोलिस जर आमचं संरक्षण करण्यामध्ये असमर्थ ठरणार असतील तर आम्हाला आमच्या वास्तूचं संरक्षण करण्याचा अधिकार प्राप्त आहे। कम्युनिस्ट पक्षाचं कार्यालय नाही। धीरज घाटेला तुम्ही तुमच्या चॅनल मार्फत निरोप द्या की 2-3 लोक त्यावेळी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात होते म्हणून त्यांनी त्याची तोडफोड केली। हे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत। म्हणजे ह्याचा त्यांना म्हणजे आले तर तुम्ही काय दांडा हे सगळे मारणार? काँग्रेस पक्ष उत्तर दिले जाईल। येणारा त्यांचा जर मोर्चा आला तर भारतीय जनता पार्टीला पोलीस आहे समोर, पोलीस त्यांना अडवतील, रोखतील। त्यांचं काम करावं। पोलिसांनी गेल्या वेळेला सुद्धा काम केलं नाही आणि सगळे कार्यकर्ते आज शिरले होते। जर या वेळेला आज शिरले तर आम्ही त्यांचं यथोचित स्वागत करू। काय म्हणजे दगड, दांडे, बांबूचे? तुम्ही मिकी साहेब पुणेरी भाषा ओळखता, मी पुणेरी भाषेत सांगतोय, यथोचित सत्कार केला जाईल। गांधीजींचे जरी संस्कार असले तरी सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंगांची। पण आपण जर बघितलं तर काँग्रेसचे देखील कार्यकर्ते या ठिकाणी एकवटलेले आहेत भाजपच्या या सगळ्यांना उत्तर देण्यासाठी। काही वेळातच भाजपचे देखील कार्यकर्ते या ठिकाणी आंदोलनासाठी येतील। त्यापूर्वी पोलीस बंदोबस्त कडेकोटे, मात्र आता काँग्रेसचे सगळे कार्यकर्ते सुद्धा अग्रेसिव्ह, आक्रमक दिसत आहेत। अश्विन, मिकी, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।